मित्रांनो कसे आहेत, बरे आहेत ना तुम्ही? आज परत मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. बघा, व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आज आहे सोमवार, आज सुट्टीचा दिवस आहे. मस्तपैकी काहीतरी वेगळा प्लॅन करूया असं ठरवलं आहे. तर आता आलो आहे बाहेर. आता बघू आपण कुठेतरी काहीतरी मजा करूया असं आज विषय केला आहे. कारण की फ्रेंडशिप डे काल होती आणि आज मंडे. आज माझी रेस्ट आहे आणि काल मी कामावर होतो, ऑफिसला होतो. तर सगळ्यांची रेस्ट मोस्टली संडेलाच असते. तर आज मी एकटाच आहे. फ्रेंड लोकांना कालच मी मेसेज केले. तुम्हाला गाड्यांचा आवाज येत असेल आजूबाजूला तर जरा इग्नोर करा. पण आज जरा मला असं वाटतं की काहीतरी आपण करूया, मस्त व्लॉग काढूया आणि तुम्हाला दाखवूया काय काय दिवसभरात आपण करणार आहे आज सुट्टीत. तर चला दाखव. तर मित्रांनो, आज आहे श्रावण सोमवार. तर आपण पहिले मंदिरात जाऊया, पाया पडूया, मग त्याच्या पुढे व्लॉगला सुरुवात करूया. चला दाखवतो तुम्हाला. हे आहे शंकरांचं मंदिर सेक्टर 2मध्ये, नेरूळ सेक्टर 2मध्ये शंकराचं मंदिराचं या मंदिरात एवढी शांतता आहे ना, खरं सांगतोय. असं वाटतं ना इथे दिवसभर बसावं का. हे पिंपळाचं झाड आहे, हे मंदिर आहे, किती शांतता आहे बघा. मी तुम्हाला पूर्ण मंदिरचं बॅक फ्रंट सगळं दाखवतो. पण खरंच सांगतोय, एवढी शांतता आहे ना मंदिरात, एकदम बरं वाटतंय. कारण की सोमवार आहे आज, सगळे मंदिरात येतात महादेवाच्या पाया पडायला. तुम्हाला पुढे दाखवतो मंदिरात बघा किती शांतता आणि काय आहे ते. ॲक्च्युली बाहेरून हे मंदिर महादेव आणि श्रीराम असा बोर्ड लावलेला आहे, पण ह्याच्यात नाही ना बोललं त्यांना भरपूर मूर्ती आहे. गणपतीची मूर्ती आहे, भरपूर देवांची मूर्ती आहे. तुम्हाला आपण दाखवतो कसं आहे ते. साफसफाई चालू आहे मंदिराची पूर्णपणे. इथं शिवलिंग आहे, इथं नंदी आहे, इथं गणपतीची मूर्ती आहे. हे बघा, ही गणपतीची मूर्ती आहे. इकडे हनुमानाची मूर्ती आहे. हे बघा, इथे विठ्ठल रखुमाई सगळे. आणि इकडे महालक्ष्मीची मूर्ती. आता मंदिरात जाऊन आलो आपण, पाया पडून आलो. मंदिरात कसं फोटो काढायचा अलाउड नव्हतं, तरी मी काढलेलं लपून. आणि तिकडे आवाज पण जरा कमी होता, तर समजून घ्या. आता आपण निघूया कुठे, बघू, फिक्स नाही कुठे जाऊ, ते तुम्हाला दाखवत राहील मी. चला मित्रांनो, मी आता आलो आहे पाम बीच रोडला. इकडे जो क्लायमेट आहे ना, एक नंबर क्लायमेट आहे बघा ना. शांतता एवढी आहे, फक्त गाड्यांचा आवाज येतो आहे. त्या गाड्यांचा आवाज येईल ना, त्यांना फक्त इग्नोर करा. पाम बीच रोडला ना हा एक ट्रॅक आहे. म्हणजे इथे सकाळचं मॉर्निंग वॉक, लोक जॉगिंग बिगिंग करतात. पण इथे जे सुकून आहे ना, सुकून एक नंबर आहे बघा. आणि इकडे जास्त करून कपल बसतात कॉलेजचे बघा, पुढे आहेत. पण त्यांना मी जास्त एक्सप्लोअर नाही करणार, कारण की ते त्यांचे फ्रीडम घेऊन येतात, बिचारे बसतात. गाड्या बघा किती चालतं पाम बीचला, गाड्याची स्पीड बघा. आयुष्यात मजा सगळ्या घ्यायच्या. आज सुट्टी होती, बोललं काहीतरी करूया, पण चांगलं भेटलं आज काय. आणि मला कंटेंट पण चांगले भेटले की आज आपण स्वतःवर काहीतरी ब्लॉग करूया. आता जरा थोडा वेळ बसतो आणि मग तुम्हाला पुढे दाखवतो कुठे जाणार आहे ते. मजा येते आज.
पक्षी कबूतर बिबुतर एवढे चांगले एकदम म्हणजे सुखात फिरता येतं ना, इथे कोणाला त्यांना त्रासच नाही. कोण उडवणार आहे का काय. आता तुम्हाला माहिती आहे दादरमध्ये ते कबूतरखाना बंद केला आहे. आणि ॲक्च्युली राजकारणी लोक काय करतात काय माहीत नाही आपल्याला, पण तो कबूतरखाना इतक्या वर्ष जुना होता, त्यांनी तो बंद करून टाकला. चांगलं नाही. आणि परत आता ते कोल्हापूरमध्ये घटना झाली, आपली हत्ती माधुरी हत्ती, तिला पण अंबानीने इथून नेलं. चांगलं नाही केलं. अरे महाराष्ट्राची शान आहे ती, कोल्हापूरची शान आहे ती. तुम्ही तिकडे ते करायला नव्हतं पाहिजे असं, की इथून तिला गुजरातला न्यायला पाहिजे होती. असं नव्हतं करायला पाहिजे. आज कोल्हापूर लोक तिला एवढे मानाचे म्हणजे घरच्या पोरासारखे ठेवायचे. आज तुम्ही असं केलं, चुकीचं केलं. राजकारण तुम्ही खेळा ना, तुमचं वैयक्तिक करा, पण तुम्ही कुठल्या प्राण्यांवर अत्याचार करू नका. हेच आहे, ह्याच्यामुळं आपला महाराष्ट्र आता पाठी राहतो आहे. चला, हे बोलून काय फायदा नाही, कारण की राजकारणी लोक आपल्यासाठी नाही आहे, ते त्यांच्या घरासाठी आहे, स्वतःसाठी. आपण आपला व्हिडिओ बनवूया. माझं एवढंच म्हणणं आहे, फक्त ते हत्तीला परत घेऊन या, माधुरी हत्तीला, तर तुम्हाला पुढच्या भविष्यात त्यांना प्राण्यांचा आशीर्वाद भेटेल. माणसाचं तर भेटतोच आहे, तर प्राण्यांचा पण भेटेल. त्याला आपण व्हिडिओ बनवूया, पुढे व्हिडिओला स्टार्ट ठेवूया. भावांनो, मी जिथे उभा आहे ना आता, तिथे ना हा न्यू बॉम्बेचा म्हणजे पाम बीच एरिया बोलतात. हा सगळ्यात रिच लोकांचा एरिया आहे, म्हणजे पैसेवाल्यांचा. इथे बिल्डिंगा बघाल ना तुम्ही, 101 मोठ्या मोठ्या. तुम्हाला दाखवतो तुम्ही बिल्डिंगा, 1 मिनटं. हे बिल्डिंगची हाईट बघा. आपण कधी एवढ्या मोठ्या बिल्डिंगात रूम घेऊ काय माहिती, आपलं नशीब आहे की नाही. तिथपर्यंत पुढपर्यंत मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत, आणि ह्या साईडला पण आहेत मोठ्या मोठ्या बिल्डिंगा. जेवढं जमू शकतो तेवढं मी दाखवते तुम्हाला. मित्रांनो, आयुष्य एकदा आहे आपल्याला, काहीतरी करा आयुष्यात. कोणाला लाजू नका, काय नका. कंटेंट बनवत राहा, व्हिडिओ व्लॉग करत जा, 4 चौकात बनवत जा. लाजू नका, कोण आपल्याला पैसे देत नाही. जर लाजाल तर स्वतःच माराल. कारण की मी पण पहिले लाजायचो, कारण का मी काय एवढा मोठा यूट्यूबर नाही आहे. ही माझी दुसरी तिसरी असेल व्लॉग. पण मी समजून घेतलं की आपण लाजतो तो काय करणार आहे. कारण लोक आपल्याला खायला देतात नाही देत. आपण मेहनत करणार तेव्हाच आपल्याला फळ भेटणार, नाही तर काहीच नाही भेटत. म्हणून आता ठरवलं आहे, लाज सोडायची, बिनधास्त व्हिडिओ बनवायचे, आणि असे बनवायचे ना तडके फळ. जे आहे ते आहे, ते नाही ते नाही. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करून, कमेंट करून, सबस्क्राईब करा, आणि मला व्हिडिओला प्रतिसाद द्या. तुम्ही जेव्हा मला सबस्क्राईब कराल, कमेंटमध्ये सांगाल, तेव्हाच मी व्हिडिओ चांगले चांगले बनवतो. तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम.